नागपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका गुप्त जुगार अड्ड्यावर छापा टाकला। डोंगरगाव बस स्टॉप जवळील एका इमारतीत चालणाऱ्या या अवैध व्हिडिओ जुगार केंद्रावर नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने धाड टाकत 2,36,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून संपूर्ण घटनेची तपशील जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डोंगरगाव बस स्टॉप जवळील एका इमारतीत गुप्तपणे व्हिडिओ जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 च्या पथकाने पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी छापा टाकला। तपासादरम्यान काटोल रहिवासी अकीम शेख बशीर हा आपल्या भाड्याच्या खोलीत व्हिडिओ गेमिंगच्या माध्यमातून जुगार खेळवत असल्याचे समोर आले। या धाडीत पोलिसांनी तब्बल 7 गेमिंग मशीन जप्त केली असून 2,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपींना हिंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। अवैध जुगार आणि सट्टेबाजीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागपूर पोलिसांनी यावर धडक कारवाई करण्याचे ठरविले आहे। नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांपासून दूर राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे। आपल्याकडे गोपनीय माहिती मिळाली होती। स्टेशन हिंगण्याच्या हद्दीमध्ये डोंगरगाव या ठिकाणी जयस्वाल नावाची बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीनच्या सहाय्याने त्यामध्ये आकड्यावरती हारजीतचा खेळ करून जुगार चालवत आहे अशी माहिती मिळून आपण त्या ठिकाणी पोलीस स्टाफसह आणि पंचासह रवाना झालो होतो। आपण ज्यावेळेस डोंगरगाव बस स्टॉपजवळ डोंगरगाव येथील मयांक ऑनलाईन लॉटरी आणि व्हिडिओ गेम पार्लर या ठिकाणी जाऊन छापा टाकला तर त्यामध्ये एक 7 इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन होत्या। त्या मशीनवरती 1 ते 8 आकडे होते। त्या 8 आकड्यांच्या जोडीवरती पैसे लावल्यानंतर 1 रुपयाला 10 रुपये अशी रक्कम त्या जुगार खेळणाऱ्याला मिळत होती आणि जर जुगार आकडा नाही आला तर त्याची रक्कम मालकाला मिळत होती। अशा पद्धतीने हारजीतचा खेळ चालून जुगार चालू असल्याचं लक्षात आलं। त्या ठिकाणी हा जुगार जो चालवत आहे त्याचं नाव आहे अकील शेख बशीर शेख, राहणार काटोलचा। हा त्या ठिकाणी जयस्वाल बिल्डिंग तो गाळा भाड्याने घेऊन तो जुगाराचा अड्डा चालवत होता। आरिफ शेख, सोनू हबीब शेख हा तो त्या ठिकाणचा तो व्यवस्थापन पाहत होता आणि त्यांनी तिथे काम करण्यासाठी गौरव मंगेश याच कामाला ठेवलं होतं आणि एक जुगार खेळणारा इसम चंद्रपूर येथील त्या ठिकाणी जुगार खेळताना मिळून आलेला आहे। एकंदरीत कारवाईमध्ये आपण संपूर्ण जुगार अड्ड्यामधील ज्या 7 इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन आहेत, ज्यांना कुठलाही परवाना नाही, अशा 7 गेमिंग मशीन जप्त केल्या आहेत। त्याचबरोबर गेमिंगसाठी जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड जमा केले आहे आणि रोख रक्कम जमा केली आहे। एकूण या गुन्ह्यामध्ये आपण 2,36,000 रुपयाचा मुद्देमाल जमा करून यातील जुगार अड्डा चालवणारा इसम, त्या ठिकाणी काम करणारे नोकर व जुगार खेळणारे इसम यांना पुढील कारवाईसाठी हिंगणा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। शहरात अवैध जुगार केंद्र वाढत असल्याने पोलिसांच्या अशा ठिकाणावर छापे टाकण्यात सपाटा लावला आहे। नागपूर पोलिसांनी वेळोवेळी जुगार आणि सट्टेबाजी विरोधात कडक कारवाई केल्याने हे प्रकार थांबतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या या मोठ्या कारवाईमुळे आणखी किती जुगार अड्डे उघडकीस येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।